नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर शुभम पवार, सांगवी एरिया व्हेटरनरी डॉक्टर, हेरिटेज व्हेट प्लस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत. तर आजचा आपला हा विषय आहे तो जनावरांमधील वारंवार उलटण्याची समस्या म्हणजेच रिपीट ब्रीडिंग. तर आज आपल्यासोबत आहेत मिरगाव हेरिटेज प्रोक्युरमेंट सेंटर ते पोपट महादेव सरक शेतकरी. नमस्कार. तर दुग्ध व्यवसायामध्ये पशुप्रजनन हा खूप महत्त्वाचा भाग आहे. ज्या गोठ्यामधील गायी ह्या नियमित माझावर येतात आणि त्या पहिल्याच कृत्रिम रेतनामध्ये गाभण राहतात, तर त्या ठिकाणी वर्षाला त्या गायींकडून एक वेत जिथं मिळतं तिथं पशुप्रजनन व्यवस्थापन हे अतिशय योग्य आहे असं समजायला काही हरकत नाही. परंतु आपलं दुर्दैव असं की प्रत्येक गोठ्यामध्ये गेलं की शेतकऱ्याची एकच समस्या असते की डॉक्टर ही गाय माझावर येते, 21 दिवसाला माझावर येते, परंतु भरली तरी ती उलटते. तर आज जाणून घेऊया आपले जे HPCचे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या तोंडून ही जी समस्या होती, तर त्यांच्या गोठ्यामध्ये सुद्धा ही समस्या होती, तर त्याच्यावर त्यांनी कशी मात केली. नमस्कार सर. मी पोपट महादेव सरक मिरगाव, दादा पाटील वस्ती. आणि साधारण 8-10 गाई माझ्याकडे आहेत आत्ता सध्या. पूर्वीचा प्रॉब्लेम असा होता की गाई वारंवार भरून दे गाभण राहत नव्हत्या. तर नंतर आमच्या गावामध्ये हेरिटेज डेअरीचं ओपन झाल्यानंतर जे आम्हाला जे डॉक्टर भेटले त्यांचं सहकार्याने एक वर्ष गाई माझ्या लागवड होत नव्हत्या, परंतु त्यांनी वारंवार ट्रीटमेंट देऊन त्या गाई माझ्या पूर्णपणे निवडवर आणून आत्ता सध्या माझ्याकडे 10 गायी आहेत आणि 10 मधल्या 4 गाभण आहेत, 2 वेलेल्या आहेत. बऱ्यापैकी प्रॉब्लेम जे होते माझ्या गायींचे ते त्यांनी बऱ्यापैकी सॉल्व माझे केलेले आहेत. आणि मी हेरिटेज लेवेचा उत्पादक आहे आणि बऱ्यापैकी सहकार्याचे गोष्टी वारंवार येऊन डेट देऊन विजिट वारंवार घेऊन त्यांनी बऱ्यापैकी माझा प्रश्न गायींचा सॉल्व केलेला आहे आणि मी गायांना मिनरल मिक्सचर हेरिटेजचे हे वारंवार देत राहिलो दोन टायमिंगला. आणि त्याच्यामुळे मी बराचसा फरक जनावर खायला आणि पाणी पिणं म्हणा, वेळचे वेळ जी प्रजनन क्षमता आहे ती वाढली त्या पावडरमुळं आणि बऱ्यापैकी रिझल्ट त्या पावडरचा मला भेटलेला आहे. तर ही जी गाय आपल्या गोठ्यामध्ये होती, तर ही किती वेळा तुम्ही लावली आणि ती उलटली? ही गाय पूर्वी अगोदर मी वारंवार भरत होतो, परंतु ती लागत नव्हती. असं करता एक वर्षभर ती गाय खाली माझी पूर्णपणे खाली होती. आणि ज्यावेळेस तुम्ही भेट दिली त्यावेळेस तुम्ही जी बाकी कुठली औषधं हे वापरून पिशवीचे गर्भधारणा कशा पद्धतीचे आहे, काय आहे बाबा त्यात प्रॉब्लेम काय आहे, या औषधं वेळेत तुम्ही देऊन ती गाय आता सध्या माझी 5 महिन्याची गाभण आहे आणि बऱ्यापैकी रिझल्ट त्याचा मला मिळालेला आहे. आणि सर्व गायांचा रिझल्ट मला आज रोजी बऱ्यापैकी भेटलेला आहे आणि डॉक्टरांचं सहकार्य मला चांगल्या पद्धतीने भेटतंय आणि त्यांचं मी आभार मानतो. तर शेतकरी मित्रांनो, ही जी वारंवार उलटण्याची समस्या आहे, तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं की ही जी रिपीट ब्रीडिंग आपण याला म्हणतो, तर हे ज्या गायी विल्याच्या नंतर ना माझावर येतात, नियमित 21 दिवसाला माझावर येतात, त्यांच्यामध्ये कृत्रिम रेतन केलं जातं, परंतु त्या पुन्हा 21 दिवसांनी माज दाखवतात. अशा वेळेस हे 3 वेळा घडलं किंवा 3 पेक्षा जास्त वेळा घडत असेल तर त्याला आपण रिपीट ब्रीडिंग असं म्हणतो. तर याच्यावर मात करायची असेल आणि आपल्या गोठ्यामधील गायी आपल्याला गाभण ठेवायची असतील, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी गायी आपल्याकडे आहे तिच्या गर्भाशयाचं आरोग्य महत्त्वाचं आहे. कारण माझाच्या वेळेस ती बळस किंवा सोट कशा प्रकारचा टाकते, पांढरा, पिवळसर, लालसर किंवा काचेसारखा, याची शेतकरी दूध उत्पादकानं त्याची खात्री केली पाहिजे आणि डॉक्टरांना ती माहिती पुरवली पाहिजे. याच्यातून आपल्याला जनावरांच्या गर्भाशयाची स्थिती कशी आहे ही लक्षात येते. त्यानंतरनं जर खराब सोट असेल तर आपण त्याच्यावर औषधोपचार करून ही गर्भाशयाचं आतील वातावरण हे पोषक आपण गर्भवाढीसाठी तयार करू शकतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे तर ती आहे की जनावर किती तास माझावर राहतं. हे जर आपल्याला मागच्या माझाला लक्षात असेल तर आपल्याला सांगता येतं डॉक्टरांना की हे जनावर इतकं तास माझावर राहते, त्यानुसार आपल्याला शिळ्या माझाला ही जनावरं भरवता येतात.
आणि त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहार व्यवस्थापनाची. याच्यामध्ये ऊर्जेची आणि प्रथिनांची जी कमतरता आहे, त्याचबरोबर जे मिनरल आहेत म्हणजे जमिनीमध्ये जे क्षार आहेत, विटॅमिन्स आहेत, ते चाऱ्यामध्ये सुद्धा कमी असतात आणि त्याच्यामुळे जनावरांच्या शरीरामध्ये ह्याची कमतरता होती. दुधाळ जनावरांच्या दुधामधून हे घटक बाहेर पडतात, त्यामुळं ही कमतरता होते. म्हणून जनावरांना आपल्या हेरिटेज मार्फत हेरिटाविट नावाचं हे सप्लिमेंट आहे. याच्यामध्ये 17 घटक आहेत, मिनरल आणि विटामिन हे पूर्ण आहेत. तर याच्यामध्ये हे जे पूर्ण जे घटक दिलेले आहेत याची जी मात्रा आहे ती आज आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना जी वापरली तर ही सकाळी 50 ग्रॅम आणि संध्याकाळी 50 ग्रॅम. तर याच्या नंतर ना जो पहिला माज आला त्यावेळेस 21 दिवसांनी जो माज आला तर तो काचेसारखा स्वच्छ पारदर्शक अशा प्रकारचा गाईचा माज आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की गाई ही आमची 2 दिवस माझावर राहते. त्यानंतर म्हणजे काल सकाळी ती आल्याच्या नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी भरली आणि शेळ्या माजाला ही गाय आम्ही भरल्यामुळं आज ती 5 महिन्याची गाय गाभण आहे. अशा पद्धतीनं आपण आहाराचं व्यवस्थापन करून आणि आपल्या मिनरल मिक्सरचा नियमित वापर करून ही जी रिपीट ब्रीडिंग वारंवार उलटण्याची जी समस्या आहे ती आपण याच्यावर मार्ग शोधू शकतो. धन्यवाद.